धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची चोर शिपायाची जोडी आहे अशी टीका केलेली आहे विजय वडेट्टीवारांनी। तर अंजली दमानी यांच्या दाव्यामध्ये तथ्य असू शकतं असं देखील विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। मोरक्याला वाचवण्यासाठी मोहरे गायब केले असू शकतात अशी शंका देखील वडेट्टीवारांनी उपस्थित केली आहे। बीड प्रकरणामधील 3 फरार आरोपींची डेड बॉडी सापडल्याचा फोन आल्याचा दमानी यांनी दावा केलेला होता आणि त्यावर आता वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया। तर म्हणतात एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे। हे शोधले तर सगळे सापडेल। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे चोर शिपायाची मैत्री आहे। म्हणजे गुंडा आणि सत्ताधारी त्या बीडमध्ये बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर काम करू शकत नाही खंडणी दिल्याशिवाय। एक माणूस दाखवा जिथे ते परळीचं पॉवर प्रोजेक्ट आहे, थर्मल पॉवर, 50 लाखाचं काम करू शकत नाही 10% 15% कमिशन दिल्याशिवाय। पण तुम्ही आम्ही सोडणार नाही वगैरे म्हणून वेळ मारू नका। तर ही प्रवृत्ती ठेचण्यासाठी किती दिवस तुम्हाला लागतील याचं उत्तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातले अजून 3 आरोपी जे आहेत ते फरार आहेत, परंतु सामाजिक कार्यकर्ता अंजली दमन यांनी एक दावा केलाय की 3 जे आरोपी फरार आहेत त्यांची हत्या जी आहे ती कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती झाली म्हणून त्या संदर्भातचे ऑडिओ क्लिप्स देखील त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत। असू शकतं। शिंदेना वाचव, शिंदेचा एन्काउंटर केला गेला बलात्कारी कुठला अक्षय ठाण्यात, तो एन्काउंटर होता काय सगळ्याला माहिती आहे। कारण मुख्य आरोपीला लपवण्यासाठी, त्याचं पाप झाकण्यासाठी, त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी मोहरे गायब केले जातात। होऊ शकतं ते मोहरे गायब केले असतील, संपवले असतील, तो पुरावा नष्ट केला असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।